ताजी ताजी भाजी, ताजी ताजी भाजी. घ्या घ्या ताजी ताजी बांगडी. आता 2 पायलांनी मागणी दिली आहे ना, आजी किती खुश आहे बघितलंस ना. आता मागण्या वाढतील आणि आमचं कर्ज पण लवकर फिटेल. होय, आपण पुरणपोळी बनवूया. पुरणपोळी तुझ्यासाठी? म्हणजे मी बी खाईन, पण तुझ्या खायला आवडते म्हणून म्हटलं. लबाडा, तुला हवी असं बोल ना. आपण करू. हा, तू आजीची खूप मदत केली की नाही, मग आजी हो म्हणेल. हा, सासूबाई जरा भिंतीला टेकून बसता का? का मी पडेन असं वाटतंय की काय तुला? नाही नाही, ऊन आहे ना, जरा भिंतीला टेका. हे काय मी लिंबू पाणी करून आणलं, घ्या ना तेवढं, बरं वाटेल. हात पाय धुवून आत चला. चला चला. काय रे सखो, तुला चटचट परत ये म्हणून सांगितलं होतं ना. पांडूला पण त्यासाठी पाठवलं होतं आणि तरीही तुम्ही एवढ्या उशिरा येताय. कामाला आलाही नाहीस आणि लगेच खायलाही बसलास. काम पूर्ण झाल्याशिवाय मोल मिळणार नाही. अगं आजी, तर सांगते ना मी नंतर. चल आधी आपल्याला मोरावळा करायच्यात ना. झालाय. झाला? अगं पण आता नको तो विषय. का नकोय? एवढ्या उरापोटावर केलाय. या पांडूने नट लावलीच होती. येणारा मालक आलाच नाही तर तसंच झालं. विश्वंभरानं मागणी रद्दच केली. आता काय करायचं एवढ्या मोरावळ्याचं? मागणी रद्द केली म्हणजे? रद्द केली म्हणजे आता तयार केलेला मोरावळा ते घेणार नाहीतच. हिरव्या आणि पिवळ्या, जांभळ्या आणि निळ्या, घ्या घ्या ताज्या बांगड्या. सासूबाई थोडं लिंबू पाणी घ्या ना, मी पुन्हा करून आणते. आजी, आपली मागणी रद्द झाली म्हणून आपण गप्प काय बसायचं? आपण पण पेटीत जाऊन मोरावळा विकू शकतो की. लयच भारी आहेस ग. अगं बुडगे, पेटीची एवढी पोरगी बांगड्या विकत होती. त्यावरूनच वाटतंय की मग आपण का नाही जायचं? आपण पण पेटीत जाऊन मोरावळा विकू शकतो की. खरंच छान कल्पना आहे सासूबाई. आपण करूया का तसे? करूया ना, करूया बुडगे, करूया. करूया ना उमाई आजी. ए बुडगे, करूया ना. पेठीत विकणार काय? मग तर फारच सोपं झालं की हो म्हणतो मी. 4-4 वाट लागेल. हे घर इतकं चिवट कसं? मागणी रद्द झाली तरी क्षणात राहिले की हो उभे म्हणतो मी.
आजी करूया ना, ए बुडगे करूया ना. सगळ्यांची डोकी फिरली, डोकी. लहानांना लहान पण नाही, मोठ्याला मोठे पण नाही. बघतेस काय, काही करायचं नाही. पेठेत विकायला जाणं हे आपलं काम नाही. का काय घरातल्या घरातल्या बाईनं बाजारात पथारी पसरून बसलेलं मला पसंत नाही. मग त्यात काय झालं? बाजारात इतर माणसं, बायका तर हे सगळं विकतातच ना. कारण त्यांचा पिढीजात उद्योग तोच आहे, आपला नाही. आजी पण पिढीजातच कामच करायचं असं नाहीये ना. किती 80 बापसांनी डोक्यावर चढवून ठेवलंय बघा. आमची नव्हती, आमच्या आजीला उलट विचारण्याची हिम्मत. अगं बुडगे तर काय ते तरी सांग की. हा आला एक अजून लुबरा. अरे सवय आहे का तिला? दिवसभराच्या भर उन्हात डोक्यावर काही नसताना बसवणार आहे का तिला? आजारी नाही का पडणार ती? एवढंच ना, मग मी तिच्या डोक्यावर मुंडसा गुंडळीन. नाही म्हणजे नाही. मग आजी कर्ज कसं भेटणार? त्याची काळजी करायला तू अजून लहान आहेस. आता मी विठुरायालाच सांगते की मला लवकर मोठी कर. मग आपण कोणाच्याच दारात उभं राहून कामं करावी लागणार नाही, त्यांना कोणाचीच बोलणी खावी लागणार नाही. सगळं मीच करेन. अरे आज पण तुझी बायको येईल आम्हाला घाबरवेल असं वाटतं की काय रे तुला? अरे सोड रे. अरे ती येत नसते रे. मी तर म्हणतो कुणीच येत नसतं बघा. म्हणजे अरे लाज वाटत नाही का रे तुला म्हणतो मी? कष्ट करायला कसली आली आहे लाज? कर्ज फेडायचंय ना. अरे म्हणून बायको आणि मुलीला बाजारात बसवतोस का रे? अरे मोरावळा विकायला म्हणतो मी. अरे तुझे कर्ज फेडण्यासाठी त्यांना रस्त्यावर आणतोस का रे? अरे पेठेत 1760 प्रकारची माणसं असतात रे. कोण चांगल्या नजरेने बघतो आणि कोण वाईट नजरेने बघतो म्हणतो मी तुझ्या बायकोकडे. काम टाकून कुठे निघालास तू? अरे ये जुवा जाऊ दे म्हणतो मी. बिचारा पाप. अरे बिचाऱ्याची बायको बाजारात बसायचं म्हणते रे. मोरावळा विकायला. अरे 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 काय करेल ती तरी बिचारी? असा काम चुकार नवरा भेटल्यावर अशीच गत होणार नाही का? जीवा दादा असं नका म्हणू. वाईट दिवस आले म्हणून कष्ट करते माझी बायको. मी लगेच जाऊन परत येतो. असं करतोस? हरकत नाही, जा. अरे जा जा निघ जा. पण एक मात्र लक्षात ठेव, इथून गेलास तर तुझ्या हातून हे काम कायमचं गेलं म्हणून समज. रे आणला की नाही या शोकपाला दामू शेटणी वटणीवर.
आप्पांनी कीर्तनात कृष्णाची गोष्ट सांगितली होती, आठवतंय ना? लहान असतानाच गोकुळात गुरं चारायला न्यायचा. मी बी जातच ती शेळ्या मेंढ्यात चारायला. लहान होतो तेव्हापासनं. म्हणजे काय आता मोठा झालायस की काय? उमाई, तू हसण्यावारी नको ना नेऊस. आमची तयारी आहे. तू पण हो म्हणालीस, मग काय हरकत आहे? सखू बाळा, मला पटतंय ग तुझं म्हणणं. आपलं कर्ज लवकर फेटावं, तुझ्या आप्पांना दुसऱ्यांच्या दारात काम करायला लागू नये म्हणून हा घाट घालतोय. पण अगं बाई, कसला घाट? काय हो उमावंसा, कसला घाट घालताय? सखूच्या लग्नाचा का? अगं मामी, लग्नाचं नाही, पेठीत जाऊन मोरावळा विकायचं असं म्हणतोय. म्हणजे मी, पांडू आणि उमाई. बाई 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 बाई, अगं तुमच्या पोरकटपणात उमावंसांना पण घेतलं आणि ह्या पण आल्या? नाही हो उमावंस, म्हणजे कर्ज फेडायचं मान्य आहे, पण हे असं वाटेल ते करू नका बाई. मुलगी कुठं हाय? या बरणीची हारणी करून सोडेल. ए मुलगी, ये की बाहेर. अहो, बोलणाऱ्याचे कुरमुरे विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे मोतीचूर सुद्धा तसेच राहतात. अहो, तुम्ही अशा सुद्धा तोंड उघडत नाही. पेठेत जाऊन कशा ओरडणार? कसं दिसेल ते बघा ना. मुलगी, कुठं लपली आहेस? अगं ये की बाहेर. मीच जातो आणि घेऊन येतो. मी सांगू का, सखू सारख्या मुलींनी कसं चांगलं स्थळ बघून सासरी राणी सारखं राहावं, म्हणजे अगदी माझ्यासारखं. तर तुम्हाला कसली अवदसा सुचलीये? यांच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाही. आणि मी काय म्हणते, कशाला हवीत ही असली पुरुषी थेर? त्यापेक्षा सखूला भाकऱ्या थापायला शिकवा, सासरी उपयोगी होईल. आणि काय तरी मनोराज्य म्हणते मी. काय तो म्हणे सखूला पेठेत पाठवणार. चेहरा पाडू नकोस लगेच सखू. वीक 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 बाई वीक, मोरावळा वीक, वीक बाई वीक, मोरावळा वीक. अगं बाई सखू, तुझ्या मोरावळा विकण्यावर गाणं तयार झालं की. पेठेत व्यापार करणार म्हणून तुला खिदळायला काय झालं? मी तर म्हणते, का नाही जायचं पेठेत? का नाही व्यापार करायचा? घरात विकतोस ना, तेच तर बाहेर करायचंय. वेगळे काही मंत्र म्हणायचे नाहीत. कौरव आणि पांडव आपापसात 100 आणि 5 होते, पण इतर कुणी आलं तर ते सगळे मिळून 105 होते. कुठे पळतो? झुरळ ग झुरळ. आवाज केल्यावर पळायला वाटतं. लाल रंगाचं होतं. माणसानं काळाबरोबर बदलावं, काळाबरोबर पावलं टाकावीत, असे आमचे हे नेहमी म्हणायचे. जनाचं ऐकावं, करावं मनाचं. मनोदेवता जे सांगेल ते निर्भीडपणे करावं. मी म्हणते, कुणी कितीही मोडता घालो, पण दोघींनी जावंच मोरावळा विकायला. चार नवीन गोष्टी शिकतील. कुटुंबावर जेव्हा संकट येतं ना, तेव्हा त्याला सगळ्यांनी मिळून हरवायचं असतं. मदत करायची वृत्ती नसेल
तर उगाच येऊन फुकट सल्ले देऊ नये. याला म्हणतात खमकेपणा. कशा पाठीशी उभ्या राहिल्यात पदर बांधून. जाऊ दे ग, तुम्ही दोघे पण जा या पांडवाला घेऊन. मी तर म्हणते तुम्ही दोघीच कशाला, मी पण येते तुमच्या मदतीला. खरंच? हो मग ताबडतोब निघूया. मी आपली रीत सांगितली, आता तुम्हाला रीत पाळायचीच नाही. त्याला मी काय करणार? नकोच करूस तू काही. जे काय करायचं ना ते आम्हीच करू. वंच येते. या हा. चला रे वानर सेना, सामान बाहेर आणायला हवं. चला चला. काय झालं दादा? काही त्रास होतोय का? माझा त्रासच आहे की रे तुम्हा सगळ्यांना. हे असं परावलंबित्व आता नकोसं वाटतं. पायाच्या दुखण्यामुळे सगळं बसल्या जागी करावं लागतंय. हो दादा, असं का बोलताय? फार फार अपराधी वाटायला लागलंय मला. माझं सगळं सगळं तुम्हाला करावं लागतंय. खूप लाजीरवाण आहे. हो दादा, हे दुखणं कायमस्वरूपी थोडंच आहे. आणि आम्ही करतोय ते उपकार करतोय असं का बोलताय? अहो, आमचं कर्तव्य आहे ते. दादा मला सांगा, आमच्या लहानपणी तुम्ही आमचं खूप केलेत ना, आता तुमच्या म्हातारपणी आम्हाला करायला नको? आणि दादा, तसंही म्हातारपण हे दुसरं बालपणच असतं ना. हो, मग हक्काने करून घ्या. हा दादा, तुम्ही लोणचं नाहीत खाल्लं? हो, तुम्हाला आवडतं ना ते? बुरशी आली आहे त्या लोणच्याला. तुम्ही सुद्धा कोणी खाऊ नका ते. भामेला सांग जरा काळजी घे म्हणावं. विठुराया, आम्ही पहिल्यांदा पेठेत जातोय बरं का. तेव्हा आपला मोरावळा सगळ्या संपू दे आणि सगळ्यांना आवडू दे. हा अगं बालिके, तो मोरावळा कसा झालाय ते तरी बघू दे. कोण बोलला? विठुराया, तू बोललास? खरंच तू बोललास? थांब, मी उमाई आणि आजीला सांगते. अगं पुरी, थांब. विठुराया, तू मला पुरी बोललास? अगं पुरे, धावू नको, पडशील असं म्हणायचं होतं. का रे विठुरा, तू आज पांडू सारखं बोलतोयस का? नाही बा, उलट ना सांगणार होतो का, माझ्यासाठी जो मोरावळा आणलाय ना तो त्याला खायला दे. का बरं? अगं तो लई गुणाचा आहे. तुला किती मदत करतो, तुझी पाठराखण बी करतो, सावली सारखा तुझ्या संग असतो. मग त्याला नको का पहिलं द्यायला?
किती वेळा सांगितलं रे की विठुरायाच्या बाबतीत माझी चेष्टा करायची नाही? मारू का तुला? स्वतःला विठुराया समजू नकोस. नाही, मी कसे समजेल? मी किती गोरा, तो किती काळा. पांडू थांब, तुला बघतेच. पळतोयस कुठे? पूर्ण चेष्टा करायची नाही. हो ग माझे माय, आता पेटेत जायचंय ना. इथं समलीस तर बुडगी तुला वरडन. केस सांगायला आलेलो. अगं चल चल. विठुराया, पांडूवर रागवू नकोस. मी तुझ्याशी बोलताना काळ वेळ विसरून जाते म्हणून तू आला होता. आज आपला भरपूर मोरावळा विकला जाऊ दे, म्हणजे आपणचे कर्ज लवकर फिटेल. बघ कसं झालंय ते. उमाई आणि आजीने केलंय. सुरेख झालाय ना. मग कसा झालाय मोरावळा? अप्रतिम, केवळ अलौकिक. ज्या पदार्थाला भक्तीची चव असते ना, तो पदार्थ मला अमृताहूनही गोड लागतो. म्हणजे आज सखूचा सगळा मोरावळा विकला जाणार तर, हो ना? गुणवत्ता असणं आणि ती गुणवत्ता इतरांना कळणं यात अंतर असतो ना प्रिय. म्हणजे नाही विकला जाणार? मी कुठे असं म्हटलं? हो, पण मी विकला जाणार असं विचारलं, त्याला तरी कुठे सरळ उत्तर दिलं? भक्तीच्या वाटेवर चालणाऱ्यांना सुद्धा वेडीवाकडी वळणं काय येतात तो. आता याचंही उत्तर टाळा, कारण सरळ उत्तर द्यायचंच नाही असं निश्चयच केलंय नाही का तुम्ही? प्रिय, कष्टाविना फळ नाही आणि अडचणीविना यश नाही. सध्या इतकंच सांगू शकेल मी. तुमच्या गोजिरा सखूपुरच्या अडचणी आणि तुमचं हे असं कोड्यात बोलणं, ह्याचा कधी थांग लागणार तुम्हीच जाणे.